साहेब, विषारी दारूमुळे 18च्या वर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात दगावलेत आणि यांना मदत कशा प्रकारे केली जाणार? अतिशय दुर्दैवी घटना आहे. जवळपास 18-19 जण ही दारू पिऊन खाण्याची विषारी दारू होती, मिथेनॉल त्याच्यामध्ये मिक्स करण्यात आलेलं होतं आणि ते पिऊन याच्यामध्ये जवळपास पुणे आणि या ठिकाणी पिंपरी चिंचवडला मिळून 18-19 जणांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. त्या सर्व परिवारांकडे मी जाऊन आलो, त्याची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे. अतिशय गरीब मजूर वर्गातले सगळे हे लोक या ठिकाणी आहेत. घरातला कमवता माणूसच चालला गेला. घरातला फक्त महिला आहेत, लहान लहान मुलं आहेत, कोणाची म्हातारी आई आहे. अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मला सकाळी निरोप आला की तू त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांची भेट घे, त्यांना मदत कर. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की प्रत्येकाला 5-5 लाख रुपये. खरं म्हणजे आता हे कधी भरून न निघणारं नुकसान आहे, पण त्यांना थोडा सहारा म्हणून, आधार म्हणून त्यांना 5-5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता दिले जाणार आहेत. 1-1 लाख रुपये महापालिकेने त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. या ठिकाणी महापालिकेकडून आमचे आमदार आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्या पद्धती असेल तसं क्वालिफिकेशन बघून किंवा कसं जसं असेल तसं रोजीरोटी चालण्यापुरतं त्यांना नोकरी महापालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याचा सामावून घेणार आहोत. पण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हातभट्टी दारू विकली जाते आणि ती पण असं जहर मिळवून मी म्हणेल. त्यामुळे लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याला जे जे जबाबदार आहेत असे PI, सिनियर PI आहेत, इथले PI आहेत, इथले PSI आहेत, इथले कर्मचारी आहेत, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. एक्साईजमध्ये या खात्याची जबाबदारी आहे. त्या खात्याची जवळपास 13 अधिकारी आणि कर्मचारी, त्याच्यामध्ये 2 सिनियर PI आहेत, PSI आहेत 4 आणि कर्मचारी आहेत, असे मिळून जवळपास 13 जणं त्यांचंही निलंबन या ठिकाणी झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टीची चौकशी CIDकडे देण्यात आलेली आहे. पण ते चौकशी होईल, त्याचा निकाल येईल, काय निर्णय येईल तो येईल. पण त्यापूर्वी प्रथमदर्शनी ज्यांच्या भागामध्ये सगळी घटना घडलेली आहे, ज्यांची जबाबदारी होती, त्यांना सगळ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. सर, खरं तर PI असतील किंवा काही त्यांना निलंबित केलेलं आहे. ही जी कारवाई आहे त्याच्यापूर्वी जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत दापोलीचे किंवा एकूणच सर्व पोलीस जे आहेत ते नैसर्गिक मृत्यू म्हणून एक प्रकारे हे प्रकरण जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न करत होते. परवा संध्याकाळपर्यंत पोलिसांकडून असंच सांगण्यात येत होतं की नैसर्गिक मृत्यू आहे, दारू. नेमकं काय कारण आहे? आणि आपण जर पाहिलं असेल तर इथून दापोडी पोलीस स्टेशनचं अंतर जे आहे ते काही मीटर अंतरावर आहे आणि असं असताना इथं 40 वर्षापासूनचे गुत्थे चालू आहेत, त्याच्यावर कारवाई होत नव्हती. त्यामुळे एक चैन, एक साखळी आणि त्याला पोलिसांचा अभय असं वाटतंय का तुम्हाला? नाही, अभय असल्याशिवाय होणार नाही, हे गोष्ट खरं आहे. कारण हातभट्टीची दारू या ठिकाणी विकली जाते आहे, हे खरं अतिशय दुर्दैवी आहे, चुकीचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्याच्या पुढे एक थेंबही दारू या ठिकाणी विकली जाणार नाही. अगदी वरिष्ठांपासून, DGपासून, CP सगळ्यांना त्यांनी आता कडक शब्दात सांगितलेलं आहे. कारवाई या ठिकाणी केलेली आहे. यापूर्वी काय असायचं, आता मी माहिती घेतली की एखादा माणूस जायचा, 2 दिवसांनी दुसरा माणूस जायचा, त्यामुळे लक्षात येत नव्हतं की दारूमुळे होत आहे. पण ज्यावेळी अचानक 5-7 लोक एकाच दिवशी त्या ठिकाणी गेलेत, त्यामुळे मग ही गोष्ट उघड झाली की हे दारूमुळे हे सगळं चाललेलं आहे. आणि आता एक माणूस गेला, 5-6 दिवसांनी दुसरा तिसरा माणूस गेला, 8 दिवसांनी तिसरा माणूस गेला, तर कोणी इकडे लक्ष देत नव्हतं कशामुळे गेला, काय गेला. पण ही भेसळयुक्त दारू खरं म्हणजे त्यामध्ये पॉयझनच होतं मिथेनॉलच्या नावामध्ये. आणि म्हणून एकत्रितपणे सगळे मृत्यू झाले एका दिवशी. एकाच दिवशी मृत्यू झाले. लेट मी कंप्लीट. एकाच दिवशी मृत्यू झालेत आणि त्यामुळे मग सगळ्यांच्या लक्षामध्ये ठिकाणी आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली आणि त्यानंतर हे लक्षात आलं की या दारूमध्ये काहीतरी मिळावट आहे आणि यामुळे सगळ्या मृत्यू झालेले आहेत. आणि म्हणून पोलिस ॲक्शन मोडवर आलेत आणि त्यांनी सगळी कारवाई या ठिकाणी केलेली आहे. भाऊ, खरं तर पुण्यामध्ये सुद्धा काही दारूचे बळी गेलेले आहेत. तिथले पोलीस आयुक्त असतील किंवा तिथले पोलीस अधिकारी असतील तात्काळ माहिती देण्यासाठी पुढे आलेले असतात. मात्र इथं पिंपरी चिंचवडमध्ये बाईट द्यायचा असेल किंवा काही माहिती विचारायची असेल तर 30 सेकंद त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. पोलीस आयुक्त या EP सेंटरमध्ये, एवढा EP सेंटर आहे भोगेवाडीमध्ये, अजून एकदाही पोलीस स्टेशनला आलेले दिसले नाहीत किंवा इथल्या घटनास्थळावर त्यांनी पाहणी केलेली दिसले नाही. एकूणच पोलीस यंत्रणा जी आहे इथली पिंपरी चिंचवडची अतिशय असंवेदनशील दिसते. काय त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का? कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे पुण्यामध्ये कुठली गोष्ट घडली तर लगेच सांगायला
माहिती द्यायला अधिकारी तयार असतो. इथंच आधीच जर तुम्ही अर्ध्या मिनिटाच्या वर मी बोलणार नाही असं जर स्पष्टीकरण देत असेल तर कुठेतरी इथलं संपूर्ण आयुक्तालय वरिष्ठ अधिकारी कारणीभूत आहेत असं वाटतं. नाही, इतकी गंभीर घटना झाली तर खरं म्हणजे आपण समोर येऊन बोललो पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे, आपल्या माध्यमातून बोललं पाहिजे. न बोलण्यासारखं काही नाही आहे. त्याला जोडून एक तर त्याला- महत्त्वाचा प्रश्न आहे भाऊ. तर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा भोसले यांनी अतिशय गंभीर आरोप केला की हत्येखोरीमुळे हे सगळे धंदे सुरू होते. या सगळ्याच प्रकरणाची सत्वन चौकशीची मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून करता का? मला तुम्ही पूर्ण करू द्या ना. म्हणून मी सांगतोय आपल्याला की या संदर्भामध्ये आता पूर्ण चौकशी CIDच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाईल आणि जे जे दोषी आहेत त्या रिपोर्टमध्ये जे जे काही समोर येईल त्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय कठोर कारवाई सगळ्यांवर केली जाईल. त्यातून किती कोणी असो, किती उच्चपदस्थ अधिकारी असो, खालचा कर्मचारी असो, हा यातून सुटणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी एकदम ॲक्शन मोडवर सगळं हे काम आता हाती घेतलेलं आहे. इथेच नाही तर राज्यभरामध्ये आता ही धडक मोहीम राबवली जाणार आहे. अशामुळे या हातभट्टीमुळे, स्वस्त दारूमुळे पिढी व्यवस्थाधीन होत चाललेली आहे. मजूर वर्ग आहे बिचारा खालचा की ज्याला अगदी थोड्याफार पैसे त्याच्याकडे असतात, स्वस्तामध्ये दारू मिळते आणि असं घेऊन ते पॉयझनच त्यात दिलं जातं आहे. त्यामुळे खूप मोठं नुकसान अनेक कुटुंबांचं त्याच्याकडे होतं आहे. पण या पुढच्या भविष्य काळामध्ये, या येणाऱ्या काळामध्ये अजिबात तुम्हाला तर असे प्रकार दिसणार नाही. पोलीस आयुक्तांचं गांभीर्य दिसत नाही. पोलीस आयुक्तांचं गांभीर्य त्यांना दिसत नाही. अनेकदाही दिसलेलं आहे. आतापर्यंत ते या प्रकरणाच्या संबंधी इथं येऊन त्यांनी भेट पण दिलेली नाही. पुण्याचे पोलीस आयुक्त घटनास्थळी जातात, भेट घेतात. त्यांच्यापेक्षा डबलचा आकडा इथं मृत्यूचा आहे. हे साधं पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाहीत सर. तर काय त्यांना गांभीर्य आहे? नाही, असं मी तेच वाटतं? म्हणतो की काय हरकत नाही, पोलीस अधिकाऱ्यांचा तात्काळ यायला पाहिजे. अशावेळी तात्काळ यायला पाहिजे, लोकांना धीर दिला पाहिजे, कारवाई कडक केली गेली पाहिजे. लोकांनाही वाटलं पाहिजे की पोलीस आपल्यासाठी काय करतात. आता का झालं नाही, आले का नाही आले काय मला या संदर्भात माहिती नाही. पण मी निश्चित त्यांच्याशी बोलेल, मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये बोलेल. तर इथं पोलिसांचे जे हे गुत्ते आहेत, दारूचे गुत्ते आहेत, इथं अद्याप कारवाई होताना दिसत नाही. कोल्हापूरमध्ये कारवाई झाली, मुंबईमध्ये ग्रामीण भागात उद्ध्वस्त या ठिकाणी जे आहेत ते सगळे अड्डे केले जात आहेत. सगळे अड्डे, पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र अद्याप दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले जात आहेत. हातभट्टीचे, अवैध दारूचे सगळे अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे. सगळ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अतिशय कडक भाषेमध्ये त्यांनी आता समज दिलेली आहे. मला वाटतं येत्या या 2-4-5 दिवसामध्येच आपल्याला ही कारवाई झालेली दिसेल. खरं तर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. पण मनोज जरांगे जे आहेत ते आपल्या भूमीवर ठाम आहे. तुमची ते वेळोवेळा कामाला येते. काय तुम्ही प्रयत्न करणार आहात? मला वाटतं विखे पाटील साहेब आहेत, प्रसाद लाड आहेत, ते त्याची बोलतायत. मला वाटतं आज उद्यामध्ये हा प्रश्न संपला पाहिजे, मिटला पाहिजे. आता त्यांचं मी पण आज बघितलं नाही काय चाललंय काय झालं. पण मी सकाळी बघितलं त्यावेळेला ते खाट टाकून उन्हामध्ये बसलेले होते. ही वस्तुस्थिती आहे. पण विखे पाटील साहेब सरकारच्या वतीने त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलता आहेत. मला वाटतं आज उद्यामध्ये, उद्या परवामध्ये, उद्या जास्त वेळ त्यांना काही उन्हात बसावं लागणार नाही. लवकरच या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय होईल. खरं तर हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. पण मनोज जरांगे जे आहेत ते आपल्या भूमीवर ठाम आहे. तुमची ते वेळोवेळा कामाला येते. काय तुम्ही प्रयत्न करणार आहात? मला वाटतं विखे पाटील साहेब आहेत, प्रसाद लाड आहेत, ते त्याची बोलतायत. मला वाटतं आज उद्यामध्ये हा प्रश्न संपला पाहिजे, मिटला पाहिजे. आता त्यांचं मी पण आज बघितलं नाही काय चाललंय काय झालं. पण मी सकाळी बघितलं त्यावेळेला ते खाट टाकून उन्हामध्ये बसलेले होते. ही वस्तुस्थिती आहे. पण विखे पाटील साहेब सरकारच्या वतीने त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलता आहेत. मला वाटतं आज उद्यामध्ये, उद्या परवामध्ये, उद्या जास्त वेळ त्यांना काही उन्हात बसावं लागणार नाही. लवकरच या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय होईल. जहरीली शराब से लोगों की मौत हो गई, आप खुद ही यहाँ पे मिले हो, तो क्या कहना है उनका और किस प्रकार से आप मदद करना चाहोगे? बहुत दर्दनाक, मतलब बहुत ही, मैं क्या कहूँ इसके बारे में कि 17-18 लोगों की मौत पूना में और पिंपरी चिंचवड़ में यहाँ पर हुई है जहरीली शराब पीने से. ये बात तो सही है. मिथेनॉल उसमें मिक्स किया गया था, सस्ते में दारू मिल रही थी. यहाँ जो लोग रहते हैं वो मजदूर है, बहुत थोड़ा कम आते हैं, रोज़ लाते हैं, रोज़ खाते हैं. और इसलिए शराब पीने से, ये सस्ती शराब पीने से उनकी मौत यहाँ पर हुई है. आज जिनकी मौत हुई है उनके जो सब घर वाले जो परिजन हैं उनको 5 लाख रुपए गवर्नमेंट की तरफ से माननीय मुख्यमंत्री जी ने उनका ऐलान किया है मदद. 1 लाख रुपए कॉरपोरेशन ने इस पर दिए हैं. और हमारे यहाँ के विधायक हैं, इन्होंने कहा है कि जो भी जिनकी डेथ हुई है उनके घर में अभी तो सब लेडीज ही, महिला ही ज़्यादा तक रहे हैं. बच्चे आए छोटी 17-18-20 साल की ये बच्चे हैं. तो उनको एक घर में एक को सर्विस देने का उन्होंने डिक्लेयर भी यहाँ पर किया है. और ये जो घटना घटी है उसकी जाँच CID तरफ से की जाएगी. इसमें जो भी जिम्मेदार है, जो पुलिस के अधिकारी है, सीनियर PI है, PI है, PSI है, कर्मचारी, उनको सस्पेंड कर दिया गया है. यहाँ भी किया गया है
और पूना में भी कर दिया गया है। एक्साइज डिपार्टमेंट जिनकी भी ये जिम्मेदारी है उनके भी 13 सीनियर पिया है, इंस्पेक्टर है, उनको भी कर्मचारी है, उनको 13 लोगों को उनको भी सस्पेंड कर दिया गया है और अगली जांच सीआईडी कर रही है। सीआईडी का रिपोर्ट आने के बाद इसमें और जो भी दोषी होगा उसके ऊपर बहुत सख्त कार्रवाई की जाएगी और आइंदा इसके आगे कोई भी हाथ भट्टी की शराब बेची नहीं जाएगी। जो भी हाथ भट्टी सब जहाँ भी चल रही है, मुख्यमंत्री जी ने पूरे महाराष्ट्र में आदेश दिए हैं कि यहाँ इसके आगे कोई हाथ भट्टी चलना नहीं चाहिए, दिखना नहीं चाहिए, फिर अन्यथा कोई भी ऑफिसर हो, कितना भी वरिष्ठ हो, उसके ऊपर कार्रवाई होगी। आणि जे झोपडपट्टीधारक आहेत, सामान्य नागरिक तेच अशा घटनांमध्ये बळी पडतात आणि त्यांच्यासाठी जे SRA प्रकल्प राबवले जात आहेत तिथे मात्र प्रचंड भ्रष्टाचार होतोय। आपल्यापर्यंत अनेक तक्रारी आल्या असतील, या सगळ्या संदर्भातही तुम्ही लक्ष घालणार आहात? नाही, निश्चितच तुम्ही सांगतायत मला आता हा विषय एकदम वेगळा आहे। एकदम SRAमध्ये भ्रष्टाचार आपण दारून आलेलो आहोत, पण ह्या भागामध्ये दारू का जाते तर हा सगळा गरीब वर्ग या ठिकाणी आहे आणि हे दारू इतकी स्वस्त विकतात। आता मिथेनॉल स्वस्त आहे तर ते मिळून हे लोक अतिशय रुपयाचे 4 रुपये करतायत, 5 रुपये 10 रुपये करतायत आणि हे पॉयझनच विकतायत खरं म्हणजे, आणि म्हणून हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। SRAच्या बाबतीत आपण काय असेल मला माहीत नाही, पण निश्चित मी माहिती घेऊन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।